तारीख होती 25 डिसेंबर आणि साल होतं 1942चं. नाताळ सणाची धूम होती. नगरचं सरोज टॉकीज ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गर्दीनं गच्च भरलं होतं. रात्रीचा शो सुरू होता. पडद्यावर चॉकलेट सोल्जर हा इंग्रजी सिनेमा चालू होता आणि अचानक रात्री बरोबर 11 वाजता एका प्रचंड स्फोटानं हे थिएटर हदरलं. हा फक्त एका बॉम्बचा स्फोट नव्हता, तर जुलमी ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर मारलेली ती एक लाथ होती. या स्फोटात कित्येक ब्रिटिश अधिकारी मारले गेले होते. अनेक जण घायाळही झाले होते. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. आरडाओरड झाली, पळापळ झाली. तात्काळ भिंगारच्या छावणीतून ॲम्ब्युलन्स आल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण पण एक महत्त्वाचा प्रश्न होता, हा बॉम्बस्फोट नक्की कुणी केला आणि हा बॉम्बस्फोट करणारे कुठं पळून गेले? तर मित्रांनो, हा बॉम्बस्फोट घडवणारे आपल्या नगरच्या मातीतले सुपुत्र होते. नेमका काय होता इतिहासात गाजलेला नगरच्या बॉम्बस्फोटाचा हा किस्सा आणि ते तरुण कोण होते? हाच विषय आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. हा किस्सा स्वातंत्र्यापूर्वीचा आहे, म्हणजेच जवळपास 85-86 वर्षांपूर्वीचा. 1942ला महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा नारा दिला होता. संपूर्ण देशात संतापाचा वणवा पेटला होता. नगरच्या मातीत जसे स्वातंत्र्य सैनिक होते, तसेच काही जहाल क्रांतिकारकही होते. नगरमधील भिंगार छावणीत गोऱ्या अधिकाऱ्यांचा डेरा होता. भारतीय सैनिकांना आणि सामान्य जनतेला दुय्यम वागणूक दिली जात होती. त्यांचा छळ होत होता. या गुलामगिरी विरुद्ध नगरमधील तरुणांच्या रक्तात क्रांतीची ठिणगी पडली होती. ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी गुप्तपणे सुरू झाली. क्रांतिकारकांचे वेगवेगळे गट नगरमध्ये सक्रिय होते. त्याच वर्षी ब्रिटिशांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या अनेक मोठ्या नेत्यांना अटक करून नगरच्या भुईकोट किल्ल्यात कैद केलं. ही बाब नगरमधील क्रांतिकारकांना आवडली नव्हती. इंग्रजांच्या या दडपशाहीचा बदला घेण्याची योजना नगरमधील एका गटानं आखली. रत्नम पिल्ले, हबीब खान आणि पन्नालाल चौधरी या तरुण क्रांतिकारकांच्या मनात इंग्रजांविरोधात असंतोष भडकला. हबीब खान हे ब्रिटिश लष्करात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. लष्करातील नोकरीमुळे त्यांना गोऱ्या अधिकाऱ्यांच्या हालचाली आणि त्यांच्या सुरक्षिततेची खडानखडा माहिती होती. तर रत्नम पिल्ले आणि पन्नालाल चौधरी हे ऑगस्ट 1942 रिव्हॉल्युशनरी बॉडी या गुप्त संघटनेचे सक्रिय सदस्य होते. देशप्रेमाने भारावलेल्या या मित्रांनी थेट ब्रिटिश छावणीलाच टार्गेट करण्याचं ठरवलं. पण छावणीवर हल्ला करता येणार नव्हता. मग आता करायचं काय? हबीब खान हे लष्करात वाहन चालक असल्यानं त्यांना ब्रिटिश सैनिक आपल्या बायकांसोबत ख्रिसमसच्या दिवशी पिक्चर पाहायला जाणार आहेत हे माहिती होतं. मग नाताळच्या दिवशीच हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला. पण त्यात अजून एक गुंता होता. बंदुकीतून गोळ्या मारणं शक्य नव्हतं. मग थेट थिएटरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन आखला गेला. बॉम्बस्फोट करायचा तर त्यासाठी बॉम्बही लागणार होता. नगरच्या लष्करी छावणीतून बॉम्ब चोरणं शक्य नव्हतं. मग पुण्यातून बॉम्ब चोरण्याची योजना ठरली. त्यासाठी नगरमधलीच एक देशभक्त महिला तयार झाली. तिनं पुण्याच्या छावणीतून बॉम्ब चोरला आणि पोटाला बांधून नगरपर्यंत प्रवास केला. पाहणाऱ्याला वाटे की महिला गरोदर आहे, परंतु साडीखाली बॉम्ब बांधलेला होता. हे काम अत्यंत धाडसाचं होतं, पण ते या महिलेने यशस्वी करून दाखवलं. आता हा बॉम्ब नगरपर्यंत पोहोचला. तो पिल्ले व खान यांच्याकडेही पोहोचला. आता नियोजन कार्यान्वित करण्यास सुरुवात झाली. 25 डिसेंबर 1942 रोजी ख्रिसमसच्या निमित्ताने सरोज टॉकीजमध्ये फक्त ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या महिलांसाठी इंग्रजी चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला होता. आता ही सरोज टॉकीज म्हणजे कोणती? तर झेंडी गेट परिसरातील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज. याच टॉकीजला पूर्वी सरोज हे नाव होतं. नाताळच्या दिवशी रत्नम पिल्ले आणि हबीब खान तिकीट काढून टॉकीजमध्ये शिरले. पन्नालाल चौधरी यांच्यावर थिएटर बाहेर थांबण्याची जबाबदारी देण्यात आली. सगळं प्लॅन प्रमाणे झालं. हबीब खान यांच्याकडे बॉम्ब होता.
चित्रपट रंगात आला असतानाच रात्री 11च्या सुमारास रत्नम पिल्लेंनी इशारा केला आणि हबीब खान यांनी आपल्या हातातील बॉम्ब थेट गोऱ्या अधिकाऱ्यांच्या गराड्यात फेकला. प्रचंड स्फोट झाला. थिएटरमध्ये एकच गलका उडाला. पळापळ, धावपळ झाली, आरडाओरड झाली. या बॉम्बस्फोटात काही ब्रिटिश अधिकारी जागीच ठार झाले. अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोरे अधिकारी स्वतःच्या बायकांना सोडून जीवाच्या आकांताने पळू लागले आणि अशा गोंधळात हबीब खान यांनी आपल्या लष्करी ड्रायव्हर असण्याचा फायदा घेतला. जखमींना मदत करण्याचं नाटक करत ते दोघे थेट मिलिटरीच्याच रुग्णवाहिकेत बसून तिथून सुखरूप पसार झाले. या घटनेनं ब्रिटिश हुकुमशाही हादरली. काही महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी अखेर रत्नम पिल्ले आणि हबीब खान यांना अटक केली. हा खटला इतिहासामध्ये अहमदनगर बॉम्ब खटला म्हणून गाजला. ब्रिटिशांनी सूडबुद्धीने या दोघांना थेट फाशीची शिक्षा सुनावली. पण नगरचे थोर स्वातंत्र्य सैनिक भाई सत्ता या क्रांतिकारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुंबईहून त्या काळातील प्रसिद्ध कायदेतज्ञ बॅरिस्टर खुर्शेद नरिमन यांना नगरला आणलं. नगरच्या कोर्टात बॅरिस्टर नरिमन यांनी ब्रिटिश पोलिसांचे पुरावे आणि दावे असे काही खोडून काढले की अखेर ब्रिटिश न्यायालयाला आपली फाशीची शिक्षा मागे घ्यावी लागली. या घटनेचं कुणीच साक्षीदार नव्हतं. शो सुरू असताना थिएटरमध्ये अंधार असल्याने बॉम्ब फेकणाऱ्यांची तोंड कुणालाच दिसली नव्हती. फक्त संशयावरून या दोन्ही तरुणांना पकडलंय असं नरिमन यांनी न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिलं. अखेर पुराव्याअभावी या दोघांची फाशी रद्द झाली. परंतु खबरदारी म्हणून पुढची 3 वर्षे या दोघांनाही विसापूरच्या जेलमध्ये ठेवलं गेलं. फाशी रद्द होणं हा देशप्रेमाचा आणि कायदेशीर चातुर्याचा फार मोठा विजयच होता. पुढे 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. ज्या स्वातंत्र्यासाठी रत्नम पिल्ले, पन्नालाल चौधरी आणि हबीब खान यांच्यासारख्या नगरच्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती, त्या स्वतंत्र भारतात मात्र या क्रांतिकारकांच्या वाट्याला आली ती फक्त आणि फक्त उपेक्षा. देशाच्या सत्तेवर बसलेल्या नेत्यांना आणि प्रशासनाला या वीरांचा विसर पडला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही क्रांतिकारकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. पिल्ले हे भिंगारचे असल्याचे सांगितले गेले. हबीब खान यांचं कुटुंबही नंतर पुण्यातील खडकवासला येथे आपल्या मुलीकडे निघून गेले. हबीब खान यांची पत्नी नूरजहाँ यांनी सरकारकडे स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या 5 गुंठे जागेसाठी बराच काळ संघर्ष केला. परंतु सरकारकडून त्यांना जागा मिळाली नाही. आता किमान नगरमधील या क्रांतिकारकांच्या आठवणी कायम राहाव्यात एवढीच अपेक्षा आहे. मित्रांनो, इतिहास फक्त दिल्ली आणि मुंबईच्या मंचावर घडत नव्हता. तो आपल्या नगरच्या गल्लीबोळात आणि सरोज टॉकीज सारख्या वास्तूंमध्येही रक्ताने लिहिला जात होता. परंतु दुर्दैव असं की इतिहासकारांनी आणि शासनाने हबीब खान आणि रत्नम पिल्ले यांच्यासारख्या वीरांना उपेक्षेच्या अंधारात ढकलून दिलं. आज सरोज टॉकीज कदाचित जुनी झाली असेल, पण तिथल्या भिंती आजही या 2 सिंहांच्या गर्जनांची साक्ष देतात. या विसरलेल्या क्रांतिकारकांना आमचा मानाचा मुजरा. जर तुम्हाला हा इतिहास माहीत नव्हता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हबीब खान आणि रत्नम पिल्ले यांचे शौर्य प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला या विषयाबाबत काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय नगरमधील अजून काही क्रांतिकारकांचा इतिहास तुमच्याकडे असेल तर तोही आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.